कुठे जात आहात तुम्ही? माहित नाही. तू आपला संसार बाळासोबत सुरू कर आणि मी जे तुझ्याबरोबर केलंय तोच विचार करून मी माझं पुढचं जीवन जगेन. आणि मी जे केलं ते? तुम्ही नेहमी तुमच्याविषयी विचार करून निर्णयावर पोहोचता. एक वेळाही विचार केला नाही की मी तुम्हाला का वाचवलं? ज्याच्यावर प्रेम करत होती त्याला नाराज का केलं? आधी पण जेव्हा आपण एकत्र राहत होतो तेव्हाही सुखाने जगू दिलं नाहीत आणि आताही मला सोडून जात आहात. हे बघ, तुम्हाला चुकीचं समजतेस. काय चुकीचं समजते आहे? तुम्हाला काय वाटतं की तुम्ही मला एकटीला इथे टाकून निघून गेलात तर सर्व काही ठीक होईल? हा नाही विचार केला की लोक मला काय म्हणतील, की एक विधवा चरित्रहीन स्त्रीनी दुसरं लग्न केलं आणि नंतर दुसऱ्यावर प्रेम केलं आणि त्याच्यासोबत सुद्धा विश्वासघात केला. जी ना व्यवस्थित विधवा राहू शकली, ना कुणाची बायको, ना प्रियसी. खरं सांग, तुला अजूनही माझ्याबरोबर राहायचंय का? माहित नाही, पण जर तसं नसतं तर बाळाच्या हातून तुम्हाला मरू दिलं असतं. मला खरंच नाही माहित. ज्याच्यासोबत मी राहू इच्छित नव्हते, ज्याच्यापासून मला दूर जायचं होतं, त्याचा जीव मी का वाचवला? याच कारणाने ना. कारण एवढं सगळं होऊन झाल्यानंतरही तुम्ही माझ्यासाठी महत्वाचे आहात. पण तुम्हाला तर काही समजतच नाहीये. तुम्हाला तर फक्त जायचंय. तर ठीक आहे, जा तुम्ही. आणि परत कधीच येऊ नका. जा तुम्ही. जा. नाही, जा ना. जा ना. मला क्षमा कर आणि मला क्षमा कर. नाही करणार. मग तुम्हाला शिक्षा द्यायची. तू शिक्षा सांग. मला तुझी सगळी शिक्षा मान्य आहे. आयुष्यभर सोबत राहावं लागेल. मला तुझी शिक्षा मान्य आहे. हे वचन देतो मी तुला की मी जन्मभर तुझी साथ देईन. कधीच तक्रार करण्याची संधी नाही देणार तुला. संदेश, आता तू हे सामान उचल आणि तुम्ही दोघं आत जा. चल राणी, आपण दोघं या परिवारासोबत मिळून पुन्हा गृहस्थी सुरू करू. नाही, आता आपण इथे नाही राहायचं. उलट आत्ताच्या आत्ता आपण इथून निघून जाऊ. कारण मला इथे आता कोणाची अपराधी आणि बायको म्हणून नाही राहायचंय. ठीक हेच असेल की मी विश्वासघातकी बनून इथून जायला हवं. हेच बरोबर आहे तुमच्यासाठी, आमच्या सगळ्यांसाठी आणि बाळासाठी. हे बघ राणी, माझी काही हरकत नाहीये बाळा आसपास राहिला तरी. आणि जर आपण इथे राहू तर बाळाला मित्र बनवून त्याला समजावू शकतो. नाही, कदाचित मी स्वतःला नाही समजवू शकणार. आणि मी स्वतःची वाटणी करून कशी जगू? अशातच फक्त आणि फक्त त्रास देणार तुम्हाला, बाळाला आणि मला स्वतःलाही. बाळा निर्दोष आहे. दोषी तर मी आहे, तुम्ही आहात. म्हणून मी माझं सामान घेऊन येते आणि मग आपण दुसरीकडे निघून जाऊयात.
हे बघा संदेश, राणीचा निर्णय बरोबर आहे. तुझ्यासाठी, राणीसाठी आणि बाळासाठी बी. आज याला मी जीवानीशी मारतो. सोड. तू असं काही नाही करणार आहेस. का नाही करणार म्या? जे पण काही असो, पण हा माझा नवरा आहे. अस्वस्थता, विचार, दुःख कमी झालं का? ये घे, याला बी पिऊन टाक. विश्वास ठेव, बरं वाटेल तुला. असं वाटते या की राणी संग खरंच प्रेम केलं आहेस तू, म्हणून एका बाटलीने काय नाही होणार. याला पिऊन टाक बाळा, आणि पिता पिता मला तुझ्या प्रेमाबद्दल सांग. ये बाळा, ये. जेव्हा पहिल्यांदा तू माझा जीव वाचवला होतास तेव्हापासूनच तू मला आवडायचास. पण तू काही बोललासच नाहीस. बाळा, मला पळून घेऊन चल. मला इथे नाही राहायचंय. मला रोज मार नाही खायचंय. बाळा, तुला माझी शपथ आहे, तू इथून निघून जा. आधीच देवाने मला एकदा विधवा बनवलंय, आता तू नको बनवस. बाळा, मला क्षमा कर. मी आयुष्यात काही करेन, जगात कुठे राहीन, कशी राहीन, पण तुझी दोषी तर नेहमी राहणारच ना. एक गोष्ट सांगायला आलोय. बोल. जे बी तुमच्या संग, तुमच्या नवऱ्या संग आणि बाळादादा संग झालं, त्यासनी घेऊन स्वतःसनी दोषी मानून आयुष्यभर दुखी राहू नका. इथनं गेल्यानंतर समद काही विसरून जा. यामुळे आयुष्य जगणं सोपं होईल. आणि इथं बाळादादाला बी आम्ही हळूहळू समजावून सांगू. आणि आयुष्यात काही गोष्टी जितक्या लवकर विसरून जाऊ ना, माणसासाठी तेवढंच चांगलं असतं. की आयुष्यातील सगळ्यात सुंदर आणि सर्वात गोड आठवणीला विसरून जाऊ शकतो? नाही, पण हो, पण त्याच्याशिवाय जगू शकतो. अशा जगण्याने थोडा त्रास तर नक्कीच होईल, पण मी जगणार. मी काय विचारतोय, मला आता त्या राणीकडे जाऊन तिला समजावायला हवं का? बाळा, त्याचं काय बी होऊन दे रे. मला फक्त वाटतंय की तू, राणी आणि तिचा नवरा संदेश, तिघं बी मिळून भीमराव आणि त्याच्या परिवाराची आबरू पूर्णपणे नष्ट करा. बघ मित्रा, त्या मुलीनं ऐकू दे किंवा नाही, प्रयत्न करण्यामध्ये काय फरक पडतो या? बरोबर बोलतोय. म्या
आता लगेच जाऊन तिला समजावायचा प्रयत्न करतो. अगदी प्रयत्न तर केलंच पाहिजे तुला. आता तू आपल्या घरी निघून जा, मी आपल्या घरी जातोया. राणी, मी तुझ्यावर लय प्रेम करतो आणि जर तूही माझ्यावर प्रेम करते तर मग महाराज, नमस्कार महाराज. महाराज, एक आनंदाची बातमी सांगायला आलोय. महाराज, म्या बाळाला दारूच्या नशेमध्ये बुडवून टाकले. होय महाराज, दारूच्या नशेत रस्त्यावर पडलाय तो. रामजी सकपाळाचा मुलगा दारू पिऊन रस्त्यावर पडलाय. खूपच समाधान वाटलं ही बातमी ऐकून. पण बास, यानंतर त्याला कधीही सावरू देऊ नका. तुम्ही चिंता करू नका महाराज, त्याला सांभाळू नाही शकणार कोणी. जरा विचार करा महाराज, अहो सुभेदारच्या मुलाला असं दारूच्या नशेत वेडवाकडं चालताना लोक येताना जाताना बघतील ना, तेव्हा रामजीच्या कुटुंबाची अब्रू अशी मातीत मिसळून जाईल महाराज. आणि शेठजी, हा भीमराव कुठल्या तोंडाने मोठमोठ्या गोष्टी करेल? ईश्वराने रामजीच्या कुटुंबावर बाळा नावाचं काळं फासलंय. महाराज, महाराज मला वाचवा महाराज, मला वाचवा महाराज, मला वाचवा ना महाराज, मला वाचवा ना महाराज, महाराज मला वाचवा महाराज. तो पोलीस फौजदार माझ्या मागे कुत्र्यासारखा लागलाय. सगळ्यात आधी हे सांग, तू आहेस कोण आणि तू काय केलंयस? खोट बोलणार नाही महाराज. दुसरा कुठला उपाय नव्हता म्हणून तुमच्याकडे आलो महाराज. खूप आशेने आलोय महाराज तुमच्याकडे. याच वावरातला आहे मी. रातला चोऱ्या करतो मी. लई चोऱ्या केल्या महाराज मी. पण परवा रात्री एका मंदिरातून देवाच्या मूर्तीवरून सोन्याचे डोळे चोरलेत मी. अरे भाऊ, थांबवा. आओ भाऊ, स्टेशन पर्यंत सोडता का? राणी, काय? आणि याच कारणामुळे पोलीस माझ्या मागे लागले. मी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंय महाराज की महाराजांच्या दरबारात पोलिसांचे कसे काय हाल होतात. म्हणूनच हीच एक जागा आहे जिथं मला सुरक्षा मिळेल. मला वाचवा महाराज, मला वाचवा महाराज, मला वाचवा ना महाराज. पापी, अधर्मी,
ईश्वराच्या दारात चोरी करतोस आणि संरक्षणासाठी महाराजांकडे येतोस हा? लाज वाटत नाही तुला? तुला तर मी आत्ताच पोलिसांजवळ घेऊन जातो. चल. नाही महाराज, मला पोलिसांना देऊ नका महाराज, मला पोलिसांना देऊ नका महाराज. गप! एक तर पाप करतोय आणि वर येऊन महाराजांकडे मदत मागतोय. आम्ही तुला सोडणार नाही. महाराज, चला सेठ महाराज माझ्याकडे लक्ष द्या. चाल. महाराज, महाराज माझ्याकडे लक्ष द्या. सोडा त्याला, सोडा त्याला. तो आम्हाला शरण आलेला आहे आणि ईश्वर किंवा ईश्वराच्या प्रतिनिधीला शरण फक्त आत्माच येऊ शकतो आणि आत्माच एखाद्या व्यक्तीला परमात्म्याच्या सेवेसाठी घेऊन येतो, शरीर नाही. आणि आत्मा तर कधी चोर असूच शकत नाही आणि आत्मा तर त्या परमात्म्याचा सेवक असतो. महाराज, हे तुम्ही काय बोलायलाय? आम्ही योग्य तेच बोलतो. आता तुम्ही सगळे इथून जा आणि याला आमच्या छत्रछायेखाली राहू द्या. अहो पण महाराज, हा पण बिण काही नाही. जा म्हंटल ना मी, मग जा. महाराज, तुम्ही महान आहात, मला माहित होतं. तुमच्याकडं मला आसरा नक्कीच मिळणार. देवाच्या मूर्तीचे चोरलेले डोळे स्वतःकडे ठेवण्याचं पाप तू कसं काय करू शकतोस? देवाच्या प्रत्येक गोष्टीवर सगळ्यात पहिला अधिकार आमचा आहे. एक कोण टाकला मी? काही हरकत नाही. भाऊ, बाळा अजून नाही आलाय. त्याला शोधून आणावं लागल. त्याला रागात असं घर सोडून जायची सवय लागली आहे ना. पण आत्या, या येळी तो पळून नाही जाणार, कारण त्यासने ठाव नाही आहे का राणीताई इथं नाही आहे. पण जेव्हा तो परत येईल आणि त्याला समजेल ना का राणीताई इथं नाही, तेव्हा तो काय आणि कसं करणार ते आपल्याला सांभाळावं लागेल. भीम, चल बाळदादाला शोधून आणूयात. आता जे होईल ते होईल. हो आहे भीम, तू बाळदादाला शोधायला जा. नाही, बाळाला त्याच्या मनाप्रमाणे परत येऊ दे. कारण ज्या अवस्थेत बाळा आहे त्या अवस्थेत माणसाला दुसऱ्याची साथ आवडत नसते. जरा जरा गोष्टींवर चिडतोया, प्रत्येकासनी आपला शत्रू समजतोया. म्हणून बाळाची परत येण्याची वाट पाहत बसूया.